हाय फ्रेंड्स, नमस्कार. माय सेल्फ सुजाता गुजर फ्रॉम शिरपूर. आपण आज बघणार आहोत कृषीधारा कंपनीचे सुंदर असे प्रोडक्ट आहे जे डॉक्टर जयश्री हिरे मॅडमांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप अतिशय सुंदर प्रकारचे संजीवनी सोरस त्यासोबत अनेक प्रकारच्या बेरीज आपल्यासाठी तयार केलेले आहेत जे प्रत्येक आजाराला मुळापासून घालवण्याचं काम करणार आहेत. संजीवनी सोरस हे आपल्या शरीरासाठी संजीवनीसारखं काम करणार आहे. म्हणजेच त्यामध्ये अनेक प्रकारच्या बेरीज यूज केलेले आहेत, जसे की अकाई बेरी, गोजी बेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी बेरी, असंख्य बेरीजने तयार केलेले संजीवनी सोरस प्रोडक्ट आहे. तर हे संजीवनी सोरस आपल्या शरीरासाठी संजीवनीसारखं काम करतं का, तर यासाठी आपण छोटासा डेमोच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. आणि जेव्हा आपण संजीवनी सोरस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठल्या आजारांना ते मुळापासून घालवतं हे तुम्हाला थोडक्यातच समजेल. म्हणजेच आता जर पूर्वीच्या काळी जर आपण आपल्या आजीबाबांचे आयुष्य बघितलं तर त्यांचं आयुष्यमान खूप छान प्रकारचं होतं. म्हणजेच 100 ते 105 वर्ष आयुष्य ते जगत होते. पण आता जर सध्याच्या आधुनिक जगामध्ये आपण धावपळीच्या काळामध्ये बघत आहोत की तरुण पिढीचं जे आयुष्यमान आहे ते 50 किंवा 60 वर्ष इतकंच राहिलं आहे. त्याचं कारण का, तर याचं कारण असं असेल की फक्त आपण जे अन्नपदार्थ ग्रहण करतो, वातावरणामध्ये जे परिसरामध्ये आपण राहत असतो ते पूर्णपणे केमिकलयुक्त झालेलं आहे. म्हणजेच जास्तीत जास्त शेतकरी जे असतात उत्पन्न जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी असंख्य प्रकारचं केमिकल यूज करतात. तर त्यासाठी आपण जे अन्न ग्रहण करतो ते पूर्णपणे केमिकलयुक्त झालेलं आहे. म्हणजेच केमिकलचा वापर जास्त झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असंख्य प्रकारचे आपण आजार बघत आहोत. ज्यापूर्वी आपल्या आजीबाबांनी कधीही केमिकलची टॅबलेट घेतली नाही, गोळी घेतली नाही, पण त्यांना कुठल्याही आजारांची लागण नव्हती. पण आत्ताच्या युगामध्ये आपण असे असंख्य आजार आहेत की त्यांचे निदानसुद्धा अजून माहीत नाही. तर त्या आजारांना कशा पद्धतीने आपलं संजीवनी सोरस हे पूर्णपणे मुळापासून घालवतं ते थोडक्यात आपण डेमोच्या माध्यमातून बघू. म्हणजेच मी या ठिकाणी कुठल्याही पुरुषावर तो प्रयोग करणार नाही. तर या ठिकाणी आपण काचेच्या ग्लासवर आपण ते डेमो बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण स्वतः एक व्यक्ती असा समजू. या ठिकाणी आपण एक व्यक्ती घेतलेला आहे. त्याला आपण जेवायला पाणी कसं देतात ते दिवसभरामध्ये जे केमिकल अन्नपदार्थ खातो ते तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे जिथे या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला पाणी प्यायला दिलं आहे. पाणी पिल्यानंतर पाणी जे आपण पित असतो ते क्षारयुक्त पाणी असतं. त्या पाण्यानंतर ते पाणी पिल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पोटदुखीचं प्रमाण दिसतं, किडनी स्टोनचे आजार आपल्याला दिसतात. ज्या ठिकाणी आपण किडनी स्टोन बऱ्याचशा ठिकाणी बघत असतो. तर या ठिकाणी आपण अन्नपदार्थ बघितले तर या ठिकाणी अन्नपदार्थ आपण जे खात आहोत ते केमिकलचे असतात, केमिकलयुक्त असतात. या ठिकाणी आपण तांदूळ घेणार आहोत. जे तांदूळ तुम्हाला दिसायला स्वच्छ दिसत आहे म्हणून आपण या ठिकाणी तांदूळ पण घेतलेले आहेत जे आपण त्या व्यक्तीला जेवण दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी त्याच्या पोटामध्ये पाणी गेलं, अन्न गेलं. त्यानंतर आपण इथे या ठिकाणी बिटाडीनचा उपयोग करणार आहोत. हे बिटाडीन आपण काय करतो, ज्या ठिकाणी एखादी त्वचेवर जखम होते त्या ठिकाणी आपण बिटाडीन लावतो. त्यानंतर त्वचा लवकर भरण्यास मदत होते. पण हे केमिकल असल्यामुळे आपण याला पिऊ शकतो का, नाही. तर या ठिकाणी आपण बिटाडीन घेतलं आहे जे केमिकलचं काम करणार आहे. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये केमिकल गेल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे बॉडी खराब होते ते तुम्हाला दिसणार आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी आपण त्यांना पाणी दिलं, अन्न दिलं, त्यानंतर केमिकल गेल्यामुळे त्यांच्या शरीरातली स्थिती जी आहे, म्हणजे आपल्या प्रत्येकाची बॉडी जर आता चेक केली तर आतून सगळ्यांची बॉडी अशा पद्धतीने खराब झालेली आहे. म्हणजेच 10 वर्षाच्या मुलापासून जरी पाहिलं तर आपल्याला शुगरचं प्रमाण हे त्यांच्यात दिसून येतं. म्हणजेच कॅन्सर, शुगर, BP, थायरॉइड, मूळव्याध, किडनी स्टोन असे असंख्य आजार आपल्या शरीरामध्ये फक्त केमिकल गेल्यामुळे होत आहेत. म्हणजेच पाणी असेल, अन्न असेल हे तुम्ही बघतच आहात. तर त्या ठिकाणी आपल्याला जर शरीरातून पूर्णपणे मुळापासून आजाराला घालवायचं असेल तर आपल्याला संजीवनी सोरस हे प्रोडक्ट घ्यायचं आहे. संजीवनी सोरस हे आपल्या शरीरासाठी संजीवनीसारखं काम करणार आहे. म्हणूनच आपल्याला रोज सकाळी संजीवनी सोरस घ्यायचं आहे. तुम्हाला रोज सकाळी उठून एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. अर्धा 1 कप तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 15 ml बेरी ज्यूस घ्यायचा आहे. जे संजीवनी सोरस आपण रोज सकाळी घेणार आहोत. संजीवनी सोरस हे आपल्याला रोज सकाळी घ्यायचं आहे. आपण 15 ml त्या ठिकाणी बेरी ज्यूस घेणार आहोत. रोज आपल्याला 15 ml बेरी ज्यूस या ठिकाणी घ्यायचं आहे. 15 ml बेरी ज्यूस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये संजीवनी सोरस कशा पद्धतीने काम करेल हे तुम्हाला थोडक्यातच दिसणार आहे. म्हणजे जे आपण केमिकलयुक्त आपल्या इंटरनल बॉडी जी खराब झालेली होती त्या या ठिकाणी पूर्णपणे आपल्या शरीरातलं टॉक्झिन बाहेर काढण्याचं काम बेरी ज्यूस करतं. म्हणजेच
बेरी प्रकार असा असतो की कुठल्याही त्याच्यावर केमिकल फवारणी वगैरे केलेली नसते, म्हणूनच आपल्या शरीरामध्ये एका मिनिटात जर बघितलं तर बेरी इतकं सुंदर प्रकारे आपला शरीरातली टॉक्झिन काढण्याचं काम करतं। थोडक्यातच म्हणजे आपण पूर्वी पाहिलं जे तांदूळ आपण काळे होताना पाहिले ते संजीवनी सरस घेतल्यानंतर फक्त एका मिनिटानंतर त्यांनी पूर्णपणे शुद्ध केलेले आहेत। म्हणजेच अशा प्रकारे जर आपल्या बॉडीतले इंटरनल बॉडीतून पूर्णपणे टॉक्झिन काढण्यासाठी जर आपल्याला बेरी मदत करत असेल तर 100% आपल्या शरीरातले आजार हे पूर्णपणे नाहीस होणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये सर्दीपासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार असू द्या, हे संजीवनी सरस आपल्याला मुळापासून आणि 100% गॅरंटी देणारा 100% आजाराला घालवणारं प्रोडक्ट आहे, मुळापासून काढण्यासाठी मदत करणार आहे। म्हणून आपल्याला नक्कीच कॅन्सरमुक्त भारत होण्यासाठी आपल्याला नक्कीच आपलं संजीवनी सरस मदत करणार आहे। म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये संजीवनी सरस असावं। थँक्यू सो मच। जय महाराष्ट्र, जय कृषीधारा।